आपल्याला माहिती की अजूनही त्यांना नेहमी एक गोष्ट सांगायची की शासनाचा प्रत्येक पैसा हा सर्वसामान्य नागरिकांच्या घरातून आलेला पैसा आहे। त्यामुळे निधीचा वापर करताना पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परिणामकारकता अत्यंत महत्वाची आहे। आणि यापुढे सुद्धा हीच कार्यपद्धती पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही निधी कमी पडू दिला जाणार नाही याची राज्य शासनामार्फत पूर्ण दक्षता घेण्यात येईल। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे सर्व प्रकल्प हे अधिक वेगाने पुढे नेणं शक्य होत आहे। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आपला सामूहिक प्रयत्न राहील असा विश्वास आहे। आपण सर्वांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देऊयात, आदरणीय दादांच्या स्वप्नांना पूर्ण करूयात असं आवाहन मी आजच्या दिवशी करते। आणि नक्कीच आजच्या बैठकीत सर्व सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। या सर्व विषयांची मी स्वतः नोंद घेतली आहे। सर्व अधिकाऱ्यांनाही मी माझ्या सूचना आहेत की उपस्थित केलेले सर्व मुद्दे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत। सर्व बाबतीत तातडीने कारवाई करून संबंधित लोकप्रतिनिधींना यासाठी अवगत करावं। जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सर्व कामे वेळेत व गुणात्मक पद्धतीनं व्हावी असाही माझा दादांप्रमाणेच आग्रह राहील आणि आपण तो नक्कीच पूर्ण करू अशी खात्री आहे। सगळेजण या सभेसाठी आले त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।